तर आता आपण ऋषिकेश गांगुर्डे यांना विनंती करू की त्यांनी येऊन आपलं मनोगत इथं व्यक्त करावं. विद्यार्थ्यांचे पुढची पावले काय असावीत त्याबद्दल सांगावे. ऋषिकेश गांगुर्डे बद्दल सर्वच परिचित आहेत. हे आपले प्रमुख तक्रारदार आहेत, ज्यांनी न घाबरता त्यांनी आपल्या तक्रार पुढे ठेवली आहे, आपल्यासाठी उभे राहिले आहेत. नमस्कार सर्व व्यासपीठ आलेले माझे मित्र. तर मी आलो MPSC ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेचा तक्रार करता म्हणून. तर आता सरांनी माझ्या अगोदर सांगितलं की जे आरोपी ज्यांची चौकशी करायची त्यांची सोडून CID ने माझी मी तक्रार करताय 6.5 तास चौकशी केली आणि गेले 10 दिवस झालं आरोपी मोकाट फिरताय. त्यांना मोकाट फिरताय हे CID पोलिसांचं अपयश आहे आणि मी तक्रार करताय, माझी 6.5 तास चौकशी करताय. माझी म्हणजे तुम्हाला आता सगळ्यांसमोर सांगतो, मी CIDच्या ऑफिसमध्ये बसलोय आणि घरी माझ्या पोलीस गेलेत. मी चोर आहे, मी आरोपी आहे का? माझ्या घरी गेलेत आई वडिलांकडे पोलीस. त्यानंतर आता झाला विषय असा, मी सविस्तर घटनाक्रम सांगतो. 22 मार्च 2026 ला ड्रग इन्स्पेक्टर MPSC ने क्लास 2 गॅजेटेड पोस्ट एक्झाम घेतली होती. तर त्याचे 20 मार्च रोजी म्हणजे 2 दिवस अगोदर सगळ्यांना म्हणजे काही ठराविक त्या चॅट्स मध्ये आहेत पुरावे की 5-5 लाख ऍडव्हान्स दिलाय, काहींना 50 लाख वगैरे दिलेत. तर 100 पैकी MPSC आयोगाच्या मेन प्रश्नपत्रिकेतील 100 क्वेश्चन पैकी 90 क्वेश्चन त्यांचे आन्सर क्वेश्चन आणि त्याचे ऑप्शन सुद्धा सेम आलेत. हे कसं शक्य आहे? आणि जर समजा तक्रार करता माझ्यासोबत अजून एक होता, त्याच्यावर दबाव आणला गेला आणि त्याने सांगितलं हा चेष्टेत विषय होता. चेष्टेत विषय होता तर गौरव पाटील आणि मी चेष्टेत MPSC आयोग आणि FDA तुकाराम मुंढे सरांच्या ऑफिसमध्ये चेष्टेमध्ये जाणार आहेत का? आणि राहिला विषय आज किती 21 तारखेला काल बालगंधर्वरात तुकाराम मुंढे सरांनी क्लिअर केलं. 21 तारखेला त्यांच्याकडे कंप्लेंट आली, त्यांनी 21 तारखेला MPSC आयोगाला फॉरवर्ड केली. तर 21 तारीख ते 27 तारखेपर्यंत MPSC आयोगाने सचिव अध्यक्ष स्टेटमेंट देत आहे की जे कोण तक्रार करतायत त्यांना आम्ही डिफेमेशनची मानहानीची केस करू. बरं ठीक आहे, मग त्यांनी तुकाराम मुंढे सरांनी क्लिअर केलं की आम्ही आली त्या दिवशी तक्रार केली. मग हे मान्यच करायला नाहीत तक्रार की बाबा आमच्याकडे काही तक्रार आली पेपर फुटीची. स्वतः 24 जुलैला मी जाऊन पुरावे देऊन आलोय. आम्ही दोघं गेलो होतो. तरी 24 जुलैला स्वतः जाऊन सुद्धा आयोग मान्य करत नाहीये. आयोग हे त्यांचं अपयश झाकतंय का? किंवा मग अजून एक सांगतो, आम्ही पुरावे देऊन आलो ना, संध्याकाळी आयोगातून फोन जातोय आरोपींच्या घरी की जे तुमच्या विरुद्ध तक्रार आली त्यांना मॅनेज करा. मॅनेज करा म्हणजे काय करायचं? काय करायचं मॅनेज करा म्हणजे? आणि 21 जुलैला जर तक्रार गेली तरी 22 जुलैला आयोगाने घाईघाईमध्ये जनरल प्रोव्हिजनल म्हणजे तात्पुरती जनरल मेरिट लिस्ट लावली. मग तक्रार आली तर तुम्ही ती लिस्ट थोडी थांबवा, चौकशी बघा. तर ते काहीच केलेलं नाहीये. त्यानंतर मी स्वतः मेलद्वारे तक्रार केलेली आहे. त्यानंतर आपण जाऊन तर त्यांच्याकडे सगळं दिलं, पण MPSC ने मग 27 तारखेला परिपत्रक काढलं. त्यात पण माझ्या गुन्हा दाखल करायचंच सांगितलंय की आम्ही आमची बदनामी केली म्हणून गुन्हा दाखल करू. माझ्याकडे जर पुरावे तर मी गुन्ह्याला घाबरतच नाहीये, प्रत्येक गुन्ह्याला घाबरत नाही. आणि त्यांनी शेवट मुद्दा घेतलाय की अशी तक्रार आली आणि आम्ही ती पुढे CID ला दिली. पण मग CID ला दिली ना तर ती चौकशी होईपर्यंत स्टे लावायचा हा मुद्दा त्यांनी घेतलाच नाही. आमची मागणी आहे की जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत फायनल रिझल्ट आहे तो आला नाही पाहिजे, त्याच्यावर स्टे लावा. तुम्ही स्वतःहून डिक्लेअर करा ना. आज MPSC आयोगाचे अध्यक्ष सचिव गुन्हा दाखल करण्यासाठी डिफेमेशनच्या केससाठी जर तुम्ही स्टेटमेंट देताय, नोटिफिकेशन काढताय, तर आता ही चौकशी चालू आहे याचं सुद्धा साधं नोटिफिकेशन काढलं नाही त्यांनी. त्यानंतर आमची दुसरी मागणी की जे संशयित आरोपी आपण सांगितलं त्यांचे मोबाईल फॉरेन्सिक करा, त्यांचे CDR काढा. सुरुवातीला 2 जणांचे होते, नंतर आम्ही स्वतः 20 ते 25 जणांचे पुरावे दिले. तर मग एवढेच जणांचे पुरावे येऊन सुद्धा जर CID कडून काहीच अजून बातमी नाही आली, आयोगाकडून काहीच बातमी आली नाही, तर मग
हे प्रकरण कुठंतरी दडपण्यात येत आहे. आणि आता हे माझ्यासोबत 40,000 विद्यार्थी ज्यांनी रात्रंदिवस कष्ट करून अभ्यास केलाय आणि एक एक 2-2 मार्कांनी राहिलेले पण खूप सारे विद्यार्थी. तर आमचं म्हणणं असं आहे, ज्यांनी पेपर फोडले, ज्यांनी पेपर सेट करणारे पण त्यात सहभागी असू शकताय, सगळ्यांची चौकशी करा. जे विद्यार्थ्यांनी पेपर घेतले त्यांना पण चौकशी करून त्यांना सगळ्यांना कठोरात कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे. त्यानंतर आणि आता मला एक सांगा, पेपर फुटलाय, 1 जणाकडे गेला काय 10 जणाकडे गेला, हे आयोगाच्या विश्वासार्हतेवर पूर्ण म्हणजे पूर्ण कडा येते. तर मग याला मागणी काय आपली? री एक्झाम शिवाय याला आपली मागणी काय आहे? आपली मागणी काय आहे? तर री एक्झाम शिवाय पर्यायच नाही. आता सांगा, काहींना हँडप्रिंट मध्ये पेपर दिलेत, हँडप्रिंट मध्ये दिलेत तर आज काहींना 20 क्वेश्चन दिले, काहींना 30, पण 90 क्वेश्चन मात्र आलेले 15 ते 20 जण पक्के येतं. मग जर याच्यात असेल तर त्यांना सोडून बाकीच्यांकडे गेले नाहीत कशावरून? त्यामुळे याला सगळ्या 40,000 विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा काम करायचं असेल तर त्यासाठी री एक्झाम हा एकमेव पर्याय आहे. आणि अजून एक गोष्ट, आता तुमच्या सगळ्यात जर आता सर्दी खोकला म्हणजे व्हायरलचा ताप आहे, आज सगळ्यांना कोणाला जरी काही गोळी लागली, औषध लागलं, प्रत्येक जण इथलं औषध घेतोच का नाही? आणि हे जर 50-50 लाख 25 लाख जर पैसे देऊन आले, त्यांचं काय काय राहणार? आपले 25 लाख पहिले वसूल करायचे. मग ते कोणाचं आरोग्य कसं जाऊ त्यांना घेणं देणं नाही. म्हणजे हा सगळा इम्पॅक्ट फक्त फार्मसीच्या किंवा ज्यांनी पेपर दिले त्या 40,000 विद्यार्थ्यांवर नाही, महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेवर आहे. आणि सगळ्यांना मी सांगतो, मी काय माघार घेणार नाही. माझ्या एवढा दबाव आला, रोहित दादांनी स्वतः आयोगात सचिवांना अध्यक्षांना सांगितलेले, ऋषिकेश गांगर्डेवर दबाव अजिबात आणायचा नाही. दादा स्वतः कॉन्टॅक्ट मध्ये त्यांचे सहकारी रोज फोन करतात. रोहित दादांसाठी एकदा खरंच टाळ्या. आपल्याला त्यांनी न्याय मिळवून देण्यासाठी झटत आहेत. आणि अजून याची चौकशी तर झाली पाहिजे. सीआयडीने आता 10-12 दिवस झाले काय केलंय? तुम्ही साधं कॉन्फरन्स घेत नाहीत, एमपीएससी आयोग नोटिफिकेशन काढत नाही. आणि जर आता न्याय मिळवायचा असेल तर मी स्वतः सांगतो, मी तक्रार करताय, मी एकटा महात्मा गांधींच्या पुतळ्याखाली उपोषणाला बसायची सुद्धा माझी तयारी आहे. थँक्यू. व्यासपीठ सुद्धा सोबत आहेत. बाकी मी आता माझ्या मागण्या सांगितल्या. बाकी रोहित दादांनी अजून आमच्या मागण्या पुढे हे करावं. त्यांनी आम्हाला हा मंच उपस्थित करून दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे. वैयक्तिक 40,000 विद्यार्थ्यांतर्फे आभारी आहे.